नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार मध्ये मिळणाऱ्या ज्या किट्स आहे, भांडी वाटप किट म्हणजे गृहोपयोगी संच किट, त्याबरोबर इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट, या तिन्ही किट करता एकत्र अपॉइंटमेंट घेता येते का, असे बरेचसे युजर आपल्याला विचारत आहे। तर या तिन्ही याची अपॉइंटमेंट एकत्र तुम्हाला घेता येते, परंतु ती कशी घ्यायची त्याकरता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती देणार आहे। तुम्हाला तिन्ही किटची जर अपॉइंटमेंट एकत्र घ्यायची असेल किंवा एखाद्या व्यक्तीने भांडी किट घेतली असेल, त्यानंतर त्याला इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट याकरता जर अपॉइंटमेंट एकत्र घ्यायची असेल तर ती कशी घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला ही अपॉइंटमेंट घ्यायची जेणेकरून तुम्ही सेंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला या दोन्ही किट ज्या आहे त्या मिळेल। नाहीतर बऱ्याच जणांचं काय होतं की तुम्हाला दोन अपॉइंटमेंट तर मिळतात, परंतु तिथे गेल्यानंतर एकच किट दिल्या जाते किंवा एका किटचा डाटा तिथे येतच नाही। तर नेमका कोणता प्रॉब्लेम आहे, सोबतच अपॉइंटमेंट कशी घ्यायची, त्याचबरोबर तुम्हाला ज्या लिंक्स आहे अपॉइंटमेंट बुक करायच्या ते कुठे मिळेल, प्रत्येक लिंक कशा प्रकारे ओपन करायची, चला सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचवत राहील। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सर्वात पहिले जर तुम्हाला तिन्ही किटची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर त्याकरता अपॉइंटमेंट जे डेट आहे ते असायला पाहिजे। जर अपॉइंटमेंट सुरू असेल तरच तुम्ही या किट्स करता अपॉइंटमेंट जे आहे ते बुक करू शकता। जर तुम्हाला तिन्ही याची एकत्र किट किंवा एखाद्याच याची तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची असेल, सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेऊया। तर सर्वात पहिले पाहूया की भांडी किट करता जर तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर ती कशी करायची। तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की या तिन्ही वेबसाईटची डायरेक्टली लिंक तुम्हाला कुठे मिळेल। तर ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती इझिली मिळून जाईल। टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। ते दोन्ही चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा, जेणेकरून येणारे छोटे छोटे अपडेट्स आणि लिंक मी तिथे प्रोव्हाइड करत राहतो। तुम्हाला माझ्या कोणत्याही व्हिडिओवरती गेल्यानंतर त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स व्हिडिओच्या टायटलवरती क्लिक केल्यानंतर ओपन होईल। यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसेल। इथे जर बांधकाम कामगाराचा तो व्हिडिओ असेल तर तुम्हाला डायरेक्टली लिंक मिळून जाईल, किंवा इतरही व्हिडिओमध्ये मी लिंक दिलेली आहे टेलिग्रामची। तर बघा, इथे आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल, अप्लाय वेबसाईट किंवा टेलिग्राम। या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते ओपन होईल। जर टेलिग्राम चॅनल ओपन झालं नाही तर तुम्ही डायरेक्टली सुद्धा झटपट इन्फो अशा प्रकारे टेलिग्राममध्ये सर्च करू शकता। हे आपलं चॅनल आहे, या चॅनलवरती तुम्ही आल्यानंतर अशा प्रकारे इथे पाहायला मिळेल। तर इथे तुम्ही इथे पाहू शकता ज्या वेबसाईट आहे या मी इथे पेस्ट केलेला आहे। जर तुम्हाला इथे आल्यानंतर वेबसाईट दिसल्या नाही, काही प्रॉब्लेम झाला तर वर तुम्हाला एक पिन केलेला मेसेज दिसतो। पिन मेसेज मध्ये बांधकाम कामगार वेबसाईट सुरक्षा संच असं दिसते। तर या पिन केलेल्या मेसेजवरती क्लिक करायचं आहे। डायरेक्टली तुम्ही त्या वेबसाईटवरती पोहोचून जाल। बघा, इथे अशा प्रकारे तिन्ही वेबसाईट ज्या आहे त्या तुम्हाला दिसून जाईल। ज्या वेबसाईटचा तुम्हाला यूज करायचा आहे त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आणि तुमची जी किट आहे ते बुक करून घ्यायची। तिन्ही वेबसाईट तुम्ही कॉपी करू शकता, तुमच्या व्हॉट्सअपवरती त्या पेस्ट करू शकता, किंवा डायरेक्टली इथे यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या पाहू शकता। तुम्हाला आपलं व्हॉट्सअप चॅनल तसंच टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन अपडेट्स GR आणि ज्या लिंक्स आहे त्या तुम्हाला इथेच मिळत राहतील। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तिन्ही किटची अपॉइंटमेंट एकत्र घ्यायची असेल तर त्याकरता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो की नक्की ते कोणती गोष्ट आहे। तर चला पाहूया की कशा प्रकारे तुम्ही भांडी किटची जी अपॉइंटमेंट आहे ते ऑनलाईन पद्धतीने बुक करायची। मित्रांनो, जर तुम्हाला बांधकाम कामगाराच्या भांडी वाटप किट करता जर ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर सर्वात पहिला तुम्हाला स्क्रीनवरती जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल। या ऑप्शनवरती तुम्हाला विचारला जाईल अपॉइंटमेंट घेण्याकरता इथे क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन नंबर टाका। तर इथे तुमचा ऍक्टिव्ह असलेला नोंदणीकृत रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर सेंड OTP हे बटन दिसेल, त्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि
व्हेरीफाय OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाईड झाल्यानंतर तुमचं प्रोफाईल इथे तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर सर्वात खाली यायचं आहे। सर्वात खाली वेबसाईटवरती आल्यानंतर कॅम्प निवडा अशा प्रकारचा एक ऑप्शन दिसेल। त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट कॅम्प यावरती क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व कॅम्पचे नाव इथे दिसेल। तर तुम्हाला यामधून एक कॅम्प सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करा असा एक ऑप्शन दिसेल। इथे क्लिक केल्यानंतर एक कॅलेंडर ओपन होईल। यावरती तुम्हाला जे लाल मध्ये दिसत आहे त्या डेट्स सोडून द्यायचे आहे आणि तुमच्या तारखेपासून ज्या पुढे डेट्स ॲक्टिव्ह आहे त्या डेटमधून कोणतीही एक डेट घ्यायची आहे। डेट निवडल्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला अपॉइंटमेंट मिळाली तर डायरेक्टली तुमच्यासमोर एक अपॉइंटमेंट लेटर तिथे दिसेल। या लेटरचा तुम्हाला स्क्रीनशॉट किंवा जर तुम्ही लॅपटॉपवरती करत असाल तर डायरेक्टली PDFची प्रिंट काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगाराच्या भांडी संचाकरता जी अपॉइंटमेंट आहे ते घर बसल्या घेऊ शकता। त्यानंतर इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट करता जर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल जी प्रोसेस आहे ती सेमच आहे। फक्त आणि फक्त तुम्हाला जी वेबसाईट आहे ती त्यानुसार सिलेक्ट करायची आहे आणि वेबसाईट कुठे मिळेल हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिन्ही वेबसाईटचा ॲड्रेस इझिली मिळून जाणार। आता यात तुम्हाला तिन्ही वेबसाईट तर मिळाल्या, परंतु जेव्हा तुम्ही बुक कराल त्यावेळेस तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे। भांडी वाटप किट करता जर तुम्ही बुक करताना एक OTP यूज करता त्यावेळेस तुम्ही तो OTP यूज केलेला असतो, परंतु जेव्हा तुम्ही आता सेफ्टी किट अपॉइंटमेंट बुक करत आहात त्यावेळेस सुद्धा जर सेम OTP आला तर तुम्हाला तिथे काही वेळ थांबून जायचं आहे। कारण जर तुम्ही पटापट लगेच बुक करायला गेला आणि सेम OTP जर आला तर अशा वेळेस तुमची अपॉइंटमेंट तर बुक होते, परंतु तुम्हाला तिथे सेंटरवरती प्रॉब्लेम येतो आणि तिथे तुम्हाला गेल्यानंतर डाटा जो आहे तो दिसत नाही त्यांच्या कॉम्प्युटरवरती। तर तुम्हाला काही वेळ थांबायचं आहे। त्यानंतर इसेन्शियल किट किंवा सेफ्टी किटची जी वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे। तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला दुसरा OTP जर आला तर तो तिथे टाकायचा आहे। जर परत तुम्हाला सेम OTP म्हणजे फर्स्ट टाइम जो OTP आला असेल तो जर तुम्ही टाकलाय तर तुम्हाला तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो। तर तुम्हाला परत काही वेळ थांबायचा आहे। जेव्हा दुसरा OTP हा डिफरंट येईल तेव्हा तिथे तो OTP टाकून तुमची किट जी आहे ते बुक करायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला डिफरंट OTP वापरून तिन्ही किट ज्या आहेत त्या एकत्रितरित्या बुक करता येते। परंतु जर अपॉइंटमेंट डेट या अवेलेबल असेल तरच, जर अपॉइंटमेंट डेट अवेलेबल नसेल तर तुम्हाला वेगवेगळ्या दिवशी सुद्धा या किटच्या ज्या अपॉइंटमेंट आहेत त्या मिळू शकतात। अपॉइंटमेंट केव्हा सुरू होते किंवा त्याची जर काही अपडेट्स आपल्याकडे आली तर मी ते टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती लगेच अपडेट देत असतो। त्याकरता तुम्हाला आपल्या दोन्ही चॅनलला जॉईन करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणारी जे अपडेट्स आहेत ते लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचते आणि तुम्ही अपॉइंटमेंट जे आहे ते बुक करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ होता। या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। सोबतच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमचे कमेंट जे आहेत त्या पिन करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।